मुलुंडमध्ये 4.5 एकर भूखंडावर लवकरच बर्ड पार्क उभारण्यात येणार आहे। त्यासाठी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने ही जागा बर्ड पार्कसाठी देण्यास मंजुरी दिली आहे। याआधी या जागेवर उद्यानाचं रिझर्वेशन होतं, पण आता बर्ड पार्कसाठी ही जागा बुक करण्यात आली आहे। पुढील 1.5 महिन्यामध्ये प्रत्यक्षात बर्ड पार्कच्या कामाला सुरुवात होणार आहे। भायखळ्यामधील राणीच्या बागेनंतर मुंबई उपनगरामध्ये हे पहिलंच बर्ड पार्क असणार आहे। यामध्ये साधारणतः पक्ष्यांच्या 300 प्रजाती असणार आहेत। यासाठीचं ड्राफ्ट टेंडर सुद्धा पालिकेकडून जारी केलं जाणार आहे। या बर्ड पार्कमुळे मुंबई उपनगरामधील पर्यटनाला चालना मिळणार आहे। एक स्वप्न जो पाहिलेला होता की उत्तर पूर्व मुंबईमध्ये नागरिकांसाठी, पर्यटकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पक्षी प्रेमियांसाठी एक सुंदर पक्षीगृह हे मुंबईत पहिल्यांदा होणार आहे। आणि भायखळाचा जो आपला राणीचा बाग आहे ते ब्रिटिशकालीन आहे। 110 वर्षाआधी इंग्रजांनी तो झू बनवला होता। त्यानंतर हे पहिलं पशु पक्षी संग्रहालय मुंबईमध्ये होणार आहे आणि हे प्युअरली पक्षी संग्रहालय होणार आहे। मुंबई उपनगरातील मुलुंड येथे आता लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार आहे। आपण जर पाहिले सध्या मी त्याच ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी 4.5 एकरच्या जमिनीवरती हे जे पक्षीगृह उभारण्यात येणार असून इथे जवळपास 16हून अधिक जे दुर्मिळ प्रजातीचे पक्षी ठेवण्यात येणार असून त्याचबरोबर 300हून अधिक प्रजातीचे पक्षी इथे ठेवण्यात येणार असून आपल्याला ह्याची माहिती मिळते। आपण जर पाहिलं तर हे जे भूखंड आहे ते बर्ड पार्कसाठी लवकरच उभारण्यात येणार असून अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने ही जागा बर्ड पार्कसाठी देण्यास मंजुरी दिली आहे। या जागेवर आधी एक उद्यानाची रिझर्वेशन होते, परंतु आता ही जागा बर्ड पार्कसाठी रिझर्वेशन केलं नसल्यामुळे जवळपास 1.5 महिन्यात या ठिकाणी प्रत्यक्षात जे बर्ड पार्क आहे त्याच्या कामाला सुरुवात मिळणार आहे। हे भायखळ्यातील राणीबागेनंतर मुंबई उपनगरातील जे अनेक असलेले जे लोक आहेत हे जे पहिलेच बर्ड पार्क असल्यामुळे कुठेतरी लोकांना इथे येण्याची संधी मिळत आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं हे जे बर्ड पार्क असणार आहे ते राणीबागेचं उपकेंद्र असणार आहे। हे जे मुलुंड पश्चिम येथे जे नाहूर गाव आहे येथे हे जे बर्ड पार्क आहे हा जो भूखंड आहे ते उभारण्यात येणार असून जे स्थानिक लोक आहेत त्यांना राणीबागेत न जाता इथेच त्यांच्या जवळ कुठेतरी त्याचा आनंद घेता येण्यास असल्याचं पाहायला मिळते। जे विद्यार्थी असतील, जे पक्षीप्रेमी असतील त्यांना कुठेतरी ही मेजवानी असल्यामुळे त्यांना इकडे रिसर्च त्याचबरोबर अनेक जे दुर्मिळ प्रजाती आहे ते पाहता येणार असल्यामुळे हे जे पक्षीगृह बांधणार आहे ते कुठेतरी त्यांच्या फायदेशीर असणार आहे। कॅमेरा पर्सन समीरसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।